हॅलो नीट एस्पिरंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट बद्दल डिस्कशन करणार आहेत. ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट हा 1990 मध्ये चालू झाला आणि 2003 मध्ये तो कंप्लीट झालेला आहे. पण मे 2006 मध्ये क्रोमोझोम नंबर 1 चा बेस सिक्वेन्स कंप्लीट झालेला आहे. जिनोम म्हणजे काय तर हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोमला आपण जिनोम म्हणतो. आणि या जिनोम मध्ये टोटल 3164.7 मिलियन बेस आहेत हे आम्हाला माहित झालं. या जिनोम मध्ये टोटल 30,000 जीन आहेत आणि सुरुवातीला त्या 80,000 किंवा 1,40,000 आहेत असं कन्सिडर केलं जायचं. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की एका जीन मध्ये अवरेज 3,000 बेसेस असतात आणि जी लार्जेस्ट जीन आहे डिस्ट्रोफिन तिच्यामध्ये जवळपास 2.4 मिलियन बेसेस असतात हे आम्हाला माहित पाहिजे. क्रोमोझोम नंबर 1 वर लार्जेस्ट नंबर ऑफ जीन आहेत किती 2968 आणि क्रोमोझोम नंबर Y वर सर्वात कमी जीन आहेत 231 हे पण आम्हाला माहित पाहिजे. बर, त्यानंतर आमच्या असं लक्षात येतं की या जिनोम मध्ये जवळपास 99.9% बेस सिक्वेन्स हा सर्व ह्यूमन मध्ये कसा आहे सेम आहे आणि 0.1% बेस सिक्वेन्स हा वेगळा आहे जो प्रत्येकाला ओन आयडेंटिटी प्रोव्हाइड करतो. त्यानंतर या जिनोम मधला मेजर पोर्शन हा रिपिटेटिव्ह डीएनएचा तयार झालेला आहे. रिपिटेटिव्ह डीएनए म्हणजे काय तर डीएनए वरचा असा बेस सिक्वेन्स जो मेनी टाइम रिपीट झालेला आहे, जसं की 100 ते 1000 वेळेस हा रिपीट झालेला असू शकतो. हा जो रिपिटेटिव्ह डीएनए सिक्वेन्सेस आहे हा डायरेक्टली प्रोटीन सिंथेसिस साठी कोड प्रोव्हाइड करत नाही, पण हा क्रोमोझोमचं स्ट्रक्चर असेल, डायनामिक्स असेल, इव्होल्युशन असेल यामध्ये महत्वाचा रोल प्ले करतो हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. बर, त्याचबरोबर ह्यूमन जिनोम प्रोजेक्टचा स्टडी करत असताना जवळपास एसएनपी सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझमच्या 1.4 मिलियन सायंटिस्टच्या लक्षात आल्या आणि एसएनपी ला प्रोनाऊन्स केलं जातं स्निप, SNIPS. स्निप असं केलं जातं. एसएनपी म्हणजे सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम, यालाच आपण म्हणू शकतो सिंगल बेस डीएनए डिफरन्स असं म्हणू शकतो. म्हणजे डीएनए मध्ये एखादा सिक्वेन्स आहे ATGC, पुढे असताना त्याच्यामध्ये एकच बेस बदलतोय, परत त्याच्यातला एक बेस बदलतोय, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. आणि एसएनपी कशाला मदत करतात तर एसएनपी हेल्प टू फाइंड आउट द क्रोमोझोमल लोकेशन फॉर डिसीज रिलेटेड सिक्वेन्सेस अँड ट्रेसिंग द ह्यूमन हिस्ट्री हे त्याचं अप्लिकेशन आहे, हे आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता टोटल ज्या जीन आहेत तर त्याच्यापैकी लेस दॅन 2% जीन प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात आणि मोर दॅन 50% जीनचं फंक्शन अजूनही आपल्याला अननोन आहे, माहित नाही. तर अशा प्रकारे हे सेलियंट फीचर ह्यूमन जिनोम प्रोजेक्टचे आहेत.